नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत की तुम्ही तुमची मिशोची ऑर्डर रिटर्न कशी करू शकता। तुम्ही जेव्हा मिशोची ऑर्डर रिटर्न कराल तेव्हा तुम्हाला पैसे कसे मिळतील ही संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। मिशोची ऑर्डर रिटर्न करण्यासाठी तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे। हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता माय ऑर्डर्स। तुम्हाला माय ऑर्डर्स वरती क्लिक करायचे आहे आणि जी पण ऑर्डर तुम्हाला रिटर्न करायची आहे तुम्हाला तिच्यावरती क्लिक करायचे आहे। तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। आता ही ऑर्डर रिटर्न करून पैसे घेण्यासाठी तुम्हाला खाली रिटर्न आणि एक्सचेंजचं बटन दिसेल। तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे आहे आणि हे पहिलं ऑप्शन दिसेल प्रोडक्ट नॉट नीडेड एनीमोर। तुम्हाला यावरती क्लिक करायचे आहे आणि इथे चेंज माय माइंड वरती क्लिक करायचे आहे। यानंतर तुम्हाला इथे रिटर्नला सिलेक्ट करायचे आहे। रिटर्नला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली कंटिन्यू वरती क्लिक करायचे आहे। आता तुम्ही तुमचे पैसे हे 4 प्रकारे घेऊ शकता। पहिला प्रकार आहे कॅश रिफंड। कॅश रिफंड हा नवीन प्रकार चालू झालेला आहे। यामध्ये जेव्हा डिलिव्हरी बॉय तुमचं प्रोडक्ट घेतो तेव्हा तुमच्या हातामध्ये लगेच तुम्हाला कॅशमध्ये पेमेंट करतो। हा प्रकार इथे काही जागेवर चालू झालेला आहे। जर तुमच्या इथे अवेलेबल असेल तर तुम्हाला याला सिलेक्ट करायचे आहे। दुसरा प्रकार आहे मिशो बॅलन्स। जर तुम्ही मिशो बॅलन्स मध्ये पैसे घेतले तर हे पैसे फक्त तुम्ही मिशो ॲप मध्ये यूज करू शकता परत। तिसरा प्रकार आहे यूपीआय। यूपीआय म्हणजे इथे फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमचा यूपीआय आयडी टाकायचा आहे। यूपीआय आयडी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे त्या यूपीआय आयडी मध्ये मिळतात। यामध्ये पैसे जरा फास्ट मध्ये मिळतात। आणि चौथा प्रकार आहे बँक अकाउंट। बँक अकाउंट मध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचा अकाउंट नंबर, IFSC कोड ही संपूर्ण माहिती भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे बँक अकाउंट मध्ये मिळतात। चला मी इथे चौथा प्रकार सिलेक्ट करतो बँक अकाउंट। बँक अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला ऍड बँक अकाउंट वरती क्लिक करायचे आहे आणि जो पण तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे। तो ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय वरती क्लिक करायचे आहे आणि तुमच्या बँकेच्या पासबुकवर तुमचा IFSC कोड दिसेल तो IFSC कोड इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा बँकेचा अकाउंट नंबर इथे टाकायचा आहे। यानंतर तोच सेम अकाउंट नंबर तुम्हाला इथे खाली टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी आणि इथे दिसेल अकाउंट होल्डर नेम। तुमचे जे पण पूर्ण नाव आहे ते तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय वरती क्लिक करायचे आहे। व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर तुमचे बँक अकाउंट हे ऍड झालेलं आहे। तुम्ही इथे तुमचे नाव पण बघू शकता। इथे तुम्हाला संपूर्ण नाव दिसेल। आता तुम्हाला खाली कंटिन्यू वरती क्लिक करायचे आहे। कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली रिटर्न रिक्वेस्ट ही सबमिट झालेली आहे आणि इथे तुम्हाला तुमची पिकअप डेट दिसेल। या तारखेला तुमचं प्रोडक्ट हे घेतलं जाईल आणि 24 तासाच्या आत तुमचे हे पैसे तुम्हाला माघारी मिळतील। जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणे बिलकुल फ्री आहे।